ज्या महिलांचं वजन जास्त आहे आणि ज्यांना सडपातळ होण्याची इच्छा आहे, त्यांनी आजपासून या 7 गोष्टी खायला सुरुवात करा. कधी आरशात स्वतःला पाहताना असं वाटतं का, की पोट जरा जास्त सुटलेलं आहे, वजन थोडंसं वाढल्यासारखं दिसतंय आणि फोटो काढताना कधीतरी कळत नकळत पदर किंवा दुपट्टा पुढे ओढतो आणि मनात येतं, खरंच थोडीशी बारीक झाली असते तर बरं झालं असतं. हे विचार जर तुमच्या पण मनात येत असतील तर आजचा हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच बनवलेला आहे. कारण आज मी अशा 7 पदार्थांबद्दल सांगणार आहे, जे जर तुम्ही खायला सुरुवात केली तर आपोआपच तुमच्या शरीरामधला जडपणा कमी होईल आणि शरीर हलकं वाटायला सुरुवात होईल. ना तुम्हाला उपाशी राहायची गरज आहे, ना जिममध्ये जाऊन स्वतःला थकवायची, खूप जास्त घाम गाळायची गरज आहे. बघा, वजन वाढणं काही तुमची चूक नाहीये. कधी कधी हॉर्मोनल इम्बॅलन्स, कधी सततचा ताण, तर कधी घरच्या धावपळीमध्ये, घरच्यांच्या काळजी घेण्यामध्ये स्वतःसाठी वेळच मिळत नाही आणि आपण वेळेवर जेवत नाही. स्त्रिया नेहमी काय करतात, सतत दुसऱ्यांची काळजी घेत असतात, पण जेव्हा स्वतःची काळजी घेण्याची वेळ येते तेव्हा आपण करायला कंटाळा करतो, स्वतःकडे दुर्लक्ष करतो, स्वतःच्या जेवणाकडे दुर्लक्ष करतो आणि या सगळ्या खेळामुळेच आपलं वजन वाढतं, आपली पोटाची चरबी वाढत असते. त्यामुळे आज आपण डाएटबद्दल बोलणार नाही, तर अशा पदार्थांबद्दल बोलणार आहोत जे तुमचं पोटही भरतील आणि तुमच्या शरीरामध्ये साठलेली जी चरबी आहे, एक्स्ट्राची फॅट आहे, तिला बाहेरचा रस्ता दाखवतील. जर तुम्हाला हे फिट व्हायचं असेल तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एकच काम करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि अशा महिलांसोबत शेअर करा ज्या वजन वाढीमुळे खूप त्रस्त आहेत. आणि त्यासोबतच जर तुम्हाला फिट व्हायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की हक्काने सबस्क्राईब करा. आता नीट ऐका, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आता आपण सुरू करणार आहोत ते 7 पदार्थ जाणून घ्यायला. या 7 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही. तर चला मग जाणून घेऊयात, सुरू करूयात आपल्या पहिल्या पदार्थापासून. सगळ्यात पहिला पदार्थ नंबर 1, तो म्हणजे ओट्स. भुकेशी न भांडता तिला समजून घेणारा पदार्थ. आता अगदी कान देऊ नये का, बऱ्याच जणांना, बऱ्याच महिलांना विशेषतः असं वाटतं की जर सकाळचा नाश्ता केलाच नाही, स्किप केला, तर मी लवकरात लवकर बारीक होईन किंवा सडपातळ होईन. या गोष्टीला बऱ्याचदा चुकीचं समजलं जातं, तर असं अजिबात नाही. खरं सांगू का, उपाशी राहणं किंवा नाश्ता स्किप करणं हे तुमच्या फायद्याचं नसून तुमच्या तोट्याचं आहे. पण ओट्स हा असा पदार्थ आहे जो तुमच्या शरीराशी कुस्ती न खेळता तुमच्या शरीराला शांत ठेवतो. म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा ओट्स खाता तेव्हा तुमची भूक नियंत्रणामध्ये राहते, तुम्हाला अजिबात जास्त खाण्याची गरज पडत नाही आणि खूप वेळेसाठी तुमचं पोट देखील भरलेलं राहतं आणि सतत जी तुम्हाला येता जाता खाण्यापिण्याची सवय असते ती देखील तुमची कमी होते जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्स घेत असाल. ओट्स पचायला वेळ लागतो, त्यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही आणि कमी देखील होत नाही. याचाच परिणाम असा होतो की मध्ये तुम्हाला जे अरबट चरबट खाण्याची इच्छा होत असते ती अजिबात होत नाही. ज्या महिलांचं खूप जास्त पोट सुटलेलं असतं त्यांना बऱ्याचदा वाटतं की ती फक्त चरबी आहे, तर ती चरबी नसून बऱ्याचदा तुमच्या पोटावरची सूज असते, पोट फुगलेलं असतं. ते अपचन, पोटफुगी आणि सूज असू शकतं. तर ओट्स हा असा पदार्थ आहे जो तुमच्या पोटावरची सूज कमी करतो, तुमच्या शरीरामध्ये झालेलं ब्लॉटिंग दूर करतो, शरीरामधला जडपणा कमी करतं आणि आठवड्याभरातच तुमचं फुगलेलं पोट कमी व्हायला सुरुवात होते आणि हा फरक तुम्हाला फक्त आठवड्याभरातच दिसायला सुरुवात होते. चक्क तुमचे जे कपाटामध्ये बंद करून ठेवलेले कपडे आहेत, जे तुम्हाला बसत नाहीयेत, ते देखील तुम्हाला परत बसायला सुरुवात होईल. ओट्स खाऊन चक्कर आल्यासारखं वाटत नाही, तुम्हाला एनर्जेटिक वाटतं आणि अजिबात थकवा देखील येणार नाही. भरपूर वेळेसाठी तुमचं पोट भरलेलं राहील आणि तुमचं शरीर चांगलं स्ट्रॉंग आणि तंदुरुस्त राहील. आता दुसरा पदार्थ नंबर 2, तो म्हणजे दही. शरीराची आतून स्वच्छता आणि बाहेरून फिटनेस देणारा हा एक पदार्थ आहे. आता आपण दुसऱ्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत की फक्त वजन कमी करण्यासाठी नाही, तर तुमच्या शरीराला आतून आणि बाहेरून पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी एक उत्तम असा पदार्थ आहे. ज्या महिलांना नेहमी पोट फुगल्यासारखं वाटतं, अपचन झाल्यासारखं वाटतं किंवा पोट ज्यांचं साफ होत नाही, त्यांच्यासाठी दही हा एक वरदानच मानलेला आहे. हा पदार्थ त्यांच्यासाठी गॅसेस, ॲसिडिटी, अपचन या सगळ्यांपासून बचाव करण्यासाठीचा एक रामबाण उपाय म्हणजे दही आहे.
आपण बऱ्याचदा म्हणतो, बऱ्याच महिला म्हणतात की मी काही खूप खात नाही, मी खूप कमी प्रमाणामध्ये खाते, तरी देखील माझं पोट फुगल्यासारखं वाटतं, अगदी जडपणा आल्यासारखं वाटतं. तर असं का होतं? त्याचं कारण म्हणजे तुम्हाला अपचन, गॅसेस आणि तुमचं पोट बिघडलेलं असतं. सतत पोट बिघडल्यामुळे पोट फुगण्याची, पोटामध्ये गॅसेस होण्याची आपल्याला समस्या जाणवत असते. दही हा त्याच्यावरचा एक उत्तम असा पर्याय आहे. जेव्हा तुम्हाला अपचन, गॅसेस वगैरे होतात, तेव्हा शरीर तुमचं काय करतं, चरबी साठवायला सुरुवात करतं आणि तुमचं पोट फुगल्यासारखं वाटतं. दही तुमची पचनशक्ती इतकं मजबूत करतं की तुमचं वाढलेलं वजन आपोआपच कमी व्हायला सुरुवात होते. कधी कधी काय होतं, आपल्याला क्विक रिझल्ट हवा असतो, पण आपण बऱ्याचदा वजन काट्यावरती उभं राहिल्यानंतर आपल्याला फारसा फरक दिसणार नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या पोटाची चरबी, कमरेची चरबी, मांड्यांवरची चरबी जेव्हा पाहायला जाल, तेव्हा ती सूज सगळी तुम्हाला कमी झालेली लक्षात येईल. वजन काट्यावरती लगेचच आपण कमी नसले दिसत, तरी देखील आपल्या शरीरावरची जी सूज आहे, एक्स्ट्रा वाढलेलं मास आहे, ते नक्की कमी होणार आहे. यासोबतच दह्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उष्णता कमी होते, तुमचं शरीर अगदी फ्रेश वाटतं आणि जास्तीची भूक अजिबात लागत नाही. आता आपला नेक्स्ट पदार्थ तिसरा, तिन्ही सांजेची भूक सगळ्यात मोठा ट्रॅप आहे. कारण जसं की 4-5 वाजले की आपल्या पोटामध्ये अगदी कावळे ओरडायला लागतात, उंदीर इकडं तिकडं पळायला लागतात, भूक भयानक लागते आणि अशा भुकेच्या वेळी आपण प्रेफर करतो चहासोबत बिस्किट, कुरकुरे, फरसाण. तिन्ही सांजेची ही वेळ, ज्यावेळी आपल्याकडून सगळ्यात जास्त चुका होतात, ती म्हणजे 4 ते 6 ची वेळ. वजन आणि पोट वाढण्याचं सगळ्यात मुख्य कारण दडलेलं आहे या वेळेमध्ये. कारण या वेळेमध्ये आपल्याला भूक लागते आणि आपल्याला चहासोबत फरसाण, बिस्किट, खारी, टोस्ट असे वेगळे वडापाव, समोसा, वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा असते. काय करतो आपण, हे पदार्थ खातो आणि शरीर त्याचं चरबीमध्ये रूपांतर करतं. ते पदार्थ असे असतात जे आपण चहासोबत यावेळी खातो, ते आपल्याला अजिबात त्याच्यापासून पोषण काहीच मिळत नाही आणि यावेळीची जी भूक असते ना, ती आपल्या सगळ्या चरबी साठण्यामागचं कारण असतं. कारण आपण हे पदार्थ खातो आणि त्याचं चरबीमध्ये रूपांतर होतं आणि ती चरबी आपल्या पोटाभोवती साठून राहते. त्यापेक्षा यावेळी जर तुम्ही भाजके चणे, भाजके शेंगदाणे, रोस्ट केलेले मखाणे अशा पद्धतीचे जर हेल्दी ऑप्शन निवडले, तर याच्यातून तुम्हाला भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतं, तुमचं पोट देखील भरतं आणि तुम्हाला एक्स्ट्राचं काही खाण्याची अजिबात क्रेविंग होत नाही. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा असा होतो की यावेळी तुमचं चांगलं पोट भरल्यामुळे, प्रोटीन खाल्ल्यामुळे तुम्हाला फॅट बर्निंगला मदत होते आणि भरपूर चांगलं पोट भरलेलं असल्यामुळे रात्रीच्या टायमिंगला जेव्हा तुम्ही जेवण करत असणार, तेव्हा तुम्ही एक चपातीच्या ऐवजी अर्धीच चपाती खाणार, कारण तुमचं पोट ऑलरेडी भरलेलं राहील. आणि याचा फायदा तुम्हाला असा होईल की तुमची बेली फॅट अगदी वेगाने कमी व्हायला तुम्हाला मदत होईल. आणि या अशा सवयी आहेत की ज्याच्यामुळे बऱ्याच माझ्या ज्या सबस्क्रायबर मैत्रिणी आहेत, त्यांना चहा पिण्याची इव्हनिंगच्या वेळी इच्छा देखील होत नाही. एकदा तुमच्या शरीराला सवय पडली की ती सवय लागेपर्यंत फक्त त्रास होतो. एकदा सवय पडली की वजन कमी करणं अगदी सोपं होऊन जाईल. तुम्हाला संध्याकाळी चहासोबत काय खायला आवडतं, मिठाचं, गोडाधोडाचं की अगदी चमचमीत, ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता वळूयात आपल्या पुढच्या पदार्थ चौथा, तो म्हणजे कोमट पाणी. सगळ्यात साधा पण प्रभावी उपाय. ही एक अशी सवय आहे ज्याच्याकडे बरेच लोक गांभीर्याने बघत नाहीत, ज्याला इग्नोर केलं जातं किंवा याचा काही फारसा फरक पडत नाही असं बऱ्याच जणांना वाटतं, पण अजिबात नाही. ही अशी एक सवय आहे ज्याचा शरीरावरती सगळ्यात आधी परिणाम व्हायला सुरुवात होते. तर काय करायचं, दररोज सकाळी उठल्यानंतर गरम पाणी किंवा कोमट पाणी पिणे म्हणजे जणू काय आपल्या शरीराच्या इंजिनला स्टार्ट करण्यासारखं आहे, चालू करण्यासारखं आहे. ज्या महिलांचं वजन अडकलेलं आहे किंवा एका जागी थांबलेलं आहे, काही केल्या कमीच होत नाहीये, त्यांच्यासाठी रोज सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पिणं हा एक अगदी बेस्ट असा उपाय आहे. त्यांचं वजन याच्यामुळे कमी व्हायला सुरुवात होईल. तर गरम पाणी डायरेक्ट चरबी वितळवत नाही, पण तुमची शरीरामध्ये साठलेली जी एक्स्ट्राची फॅट आहे ती कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करतं. शरीरावरची सूज कमी होते, पोट साफ होतं, अपचन दूर होतं, गॅसेस, ॲसिडिटीचे प्रॉब्लेम्स दूर होतात आणि अशा पद्धतीने हळूहळू तुमच्या शरीरामध्ये पोटावरती साठलेली चरबी जी आहे ती कमी करण्यासाठी आपल्याला गरम पाणी मदत करेल. नेक्स्ट आपला पुढची जी गोष्ट आहे नंबर 5, ती म्हणजे उकडलेल्या भाज्या. भूक भागवणाऱ्या आणि चरबी जाळणाऱ्या. बऱ्याच महिलांच्या मनात विचार येईल की अरे बापरे, उकडलेल्या भाज्या म्हणजे अळणी किंवा बेचव काहीतरी.
तर खरं सांगू का, या उकडलेल्या भाज्या चवीपेक्षा तुमच्या आरोग्यावर सगळ्यात जास्त चांगला परिणाम करतात. दुधी, कोबी, दोडका, गाजर, फरसबी यांसारख्या भाज्या जर तुम्ही उकडवून खाल्ल्या तर तुमच्या पोटाची सफाई अगदी झाडूसारखी करून टाकतील. इतक्या उत्तम या सगळ्या भाज्या आहेत आणि या जर तुम्ही उकडवून खाल्ल्या तर त्याचे तुम्हाला सगळ्यात जास्त बेनिफिट, सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला होईल. ज्यांचं पोट सतत फुगल्यासारखं वाटतं, सतत अपचन, गॅसेसचे प्रॉब्लेम होतात, त्यांच्या पोटामध्ये न पचलेलं अन्न साठलेलं असतं आणि हे न पचलेलं अन्न जे आहे ते बाहेर काढून टाकण्यासाठी आपल्याला ह्या अशा पद्धतीच्या उकडलेल्या भाज्या मदत करतात. या वाफवलेल्या भाज्या आपल्या शरीरामध्ये सगळं साठलेली घाण बाहेर काढून टाकतात आणि हळूहळू आपल्या पोटाला सवय होते की साधं आणि हलकं जेवण सुद्धा आपल्या मनाला समाधान देऊ शकतं. आणि याचा फायदा असा की एका आठवड्यातच तुमचं पोट कमी व्हायला सुरुवात होईल. पोटातली सगळी अपचन, सगळी साठलेली घाण सगळी बाजूला काढून टाकतील या उकडलेल्या भाज्या. आता आपला पुढचा 6वा पदार्थ तो म्हणजे ताकाचं अमृत, चरबी विरघळवणारं घरगुती ड्रिंक. दुपारच्या जेवणानंतर रोज 1 ग्लास ताक पिणं ही फक्त सवय नाही तर तुमच्यासाठी एक वरदानच आहे. यात थोडी जिरेपूड आणि काळी मिरी पावडर टाकली की ते तुमच्या पोटातील आगीला शांत करतं आणि तुमच्या शरीरामध्ये चरबीचं रूपांतर न होता ते अन्न पचवायला मदत करतं. तुमच्या शरीरामध्ये चरबी साठू देत नाही. ताक प्यायल्यामुळे तुम्हाला सारखी सारखी जी सतत भूक लागते ती कमी होते आणि याच्यासोबतच शरीरातील जास्तीचं पाणी म्हणजे वॉटर रिटेन्शन जे आहे ते दूर करण्यासाठी ताक तुम्हाला मदत करणार आहे. आता आपला शेवटचा 7वा जो पदार्थ आहे किंवा 7वी गोष्ट आहे जी तुम्हाला फॉलो करायची आहे ती म्हणजे 32 वेळा अन्न चावण्याचा नियम. विना खर्च, विना सायास वजन कमी करण्याचा मंत्र. हा बदल करण्यासाठी बाजारातून काहीच विकत आणण्याची गरज नाही. आपण काय खातो यापेक्षा आपण कशा पद्धतीने खातो यावरती तुमचं वजन वाढणार की वजन कमी होणार हे अवलंबून असतं. त्यामुळे आपल्याकडे काय घाईघाईमध्ये जेवण्याची पद्धत असते आणि घाईघाईमध्ये जेवल्यामुळे आपण किती खातोय आणि किती प्रमाणामध्ये आपल्या पोटामध्ये भरतोय हे याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत असतं. जणू काही आपली रेल्वे सुटलेली आहे. पण खरं सांगू का, हीच घाई तुमच्या पोटाचा घेर वाढवते. नियम साधा आहे. जेव्हा तुम्ही एखादा घास खाता तेव्हा तो घास तुम्हाला 32 वेळा बारीक चावून खायचा आहे. याच्यामुळे काय होतं, हा घास इतका बारीक चावल्यामुळे त्याचं तोंडातच पाणी होऊन जातं आणि त्यामुळे अन्न लगेच पचतं. त्यामुळे तुम्हाला अपचन, गॅसेस, ॲसिडिटी, ब्लॉटिंग, पोट फुगण्याच्या ज्या समस्या आहेत त्या अजिबात होत नाहीत. यामुळे काय फायदा होतो की तुमच्या पोटाला, तुमचं पोट भरलेलं आहे, तुमच्या मेंदूला हा संदेश पोचतो आणि तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाणं इग्नोर करता. गरजेपेक्षा जास्त अन्न तुमच्याकडून खाल्लं जात नाही. पण याच्या उलट जेव्हा तुम्ही खूप भरभर खाता तेव्हा तुमच्या मेंदूला संदेश पोचत नाही आणि आपल्याकडून एक्स्ट्राच्या कॅलरी खाल्ल्या जातात. पण जेव्हा तुम्ही तोच घास बारीक चावून खाता तेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त अजिबात खात नाही, कारण तुमच्या मेंदूला ऑलरेडी संदेश पोचलेला असतो की माझं पोट ऑलरेडी भरलेलं आहे. तर या 7 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्यात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यातले मोठे बदल काही एका रात्रीत होत नाहीत, तर ते तुमच्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधूनच होतात. बारीक होणं म्हणजे स्वतःला शिक्षा नाही आणि वजन जास्त असणं हे काही पाप नाही. पण तुम्हाला तुमच्या तब्येतीमुळे, तुमच्या जाडीमुळे जर अस्वस्थ वाटत असेल, सतत थकवा येत असेल, दम लागत असेल किंवा आवडते कपडे घट्ट होत आहेत त्यामुळे ते घालता येत नसतील, तर मात्र तुम्हाला आता स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज आहे. आणि काय, तुम्हाला फक्त या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि याच्यावरती ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स मी तुम्हाला ॲज अ न्यूट्रिशनिस्ट शेअर करत असते त्या सगळ्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आणि मैत्रिणींनो, तुमचं वजन नक्की कमी होईल. तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करा, छोटे छोटे बदल करायला सुरुवात करा आणि मग बघा तुमचं पोट, तुमचं वजन अगदी नियंत्रणात येणार आहे. हे छोटे छोटे 7 बदल तुम्ही आजपासूनच फॉलो करायला सुरुवात करा आणि यातली कोणती सवय किंवा यातला कोणता बदल तुम्ही उद्यापासूनच करायला सुरुवात करणार आहात हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ भरपूर आवडला असेल. व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा ज्या मैत्रिणी जाडीमुळे, वजन वाढीमुळे त्रस्त आहेत त्यांच्यासोबत, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच हेल्दी टिप्ससाठी. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा.
बाय फ्रेंड्स.